मी 100 मैत्रिणी सोडल्या. कशासाठी? की जेव्हा आपण मैत्रिणी पापी आहे, तो गुंड आहे, तो किती खून करतो आणि नाही आपल्याला कोणाबद्दल वाईट नाही बोलायचं, हळूहळूमुळे तो कदाचित त्याच्या जीवाचं काही बरं वाईट करू शकतो. तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. त्यावेळेस हा माणूस सांगतोय का तो राजा का ज्याने त्या हजारो संतांना मारलंय. हरे कृष्ण. तुम्ही कधी आत्तापर्यंत कोणाबद्दल वाईट बोललाय? कधी कोणाची निंदा केली आहे? जे वाक्य एखाद्याच्या मनावर खोलवर आघात करू शकतं, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात, असं कधी तुमच्याबरोबर घडलं आहे का? आणि त्या वाईट बोलण्याचा त्याच्या मनावर काय खोलवर परिणाम होतो आणि त्याचा आध्यात्मिक आणि सामाजिक काय दुष्परिणाम होतात हे तुम्हाला कधी माहिती झालं आहे का? नमस्कार, हरे कृष्ण, शुभ सकाळ सर्वांना. तर आपण आज एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तुम्ही म्हणाल का आम्हाला कशाला ज्ञान देता? पण आमच्या आयुष्यात ती अशी घटना घडली की त्या निंदेमुळे तिचा सोशल आणि आध्यात्मिक काय लॉस होतो. मला असं वाटले की आपण जर नेहमी श्रवण करतो मोठमोठ्या प्रभूजींकडनं, इस्कॉनला खूप वेळा या विषयावर चर्चा होती की निंदा करणं खूप वाईट आहे. तर मला पण असं वाटलं की आपण आपल्या आजूबाजूच्या जे सोशल मीडियाचे माझे जे यूट्यूब फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक छोटासा व्हिडिओ बनवावा की निंदा म्हणजे नेमकी काय. आपण याच्यावर आधी चर्चा करणार की निंदा म्हणजे काय, की एखाद्याबद्दल सत्य जाणून न घेता त्याच्याबद्दल केलेला विचार. म्हणजे विशेष करून 2 दुष्परिणाम आहेत, 2 त्याचे लॉसेस आहेत. एक म्हणजे सामाजिक, की सामाजिक म्हणजे तो जर एखाद्या चांगल्या उच्च पदावर असेल, चांगल्या कार्यावर असेल आणि त्याच्याकडून जर नकळत एखादी चूक झालेली असेल, पण आपल्याला त्याच्याबद्दल सत्य जाणून न घेता आपण जर त्याच्याबद्दल मागे वाईट बोललो तर त्याच्या कानावर जर ती गोष्ट गेली तर त्याला तो अपमान सहन न झाल्यामुळे तो कदाचित त्याच्या जीवाचं काही बरं वाईट करू शकतो. हो, घडलेले आहेत अशा खूप घटना आमच्या आजूबाजूला. आणि आपण त्याचं सत्य न पडताळून बघता केवळ तो त्या विचाराने झुरतो की अरे माझ्याबद्दल तर अशी चर्चा चालू आहे, मी तर तसा नाही आहे, पण माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज गेला. पण त्याच्यामध्ये तेवढी हिंमत नसते की तो आपण त्याचं आपल्याला कारणं देऊ शकेल किंवा तो लोकांना समजून सांगू शकेल. झालेली असते थोडीफार चूक, पण त्याचं उलटापालटा अर्थ करून समाजामध्ये पसरवला जातो. तर खूप वेळा असं घडतं, आपल्या आजूबाजूच्या खूप जणांमध्ये घडतं. तर तो तर झाला एक त्याचा सोशल लॉस आणि त्याच्यामुळे तो त्याचा जीवही गमावू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का त्याचा आध्यात्मिक पण एक लॉस आहे, तो खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्यासाठी तो जास्त महत्त्वाचा आहे. की आपण इथं तर सगळं भोगतोच की आपल्याबरोबर काय. अशा खूप लेक्चर्समधून ऐकले गेले की जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल वाईट बोलतो, जेव्हा आपण दुसऱ्याची निंदा करतो, तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं की निंदकाचे घर असावे शेजारी. हो, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये सोशलच्या याच्यामध्ये हे पण म्हटलं जातं की कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना. तर असं 2 गोष्टी येतात की लोकांचं काम असतं बोलणं आणि लोक बोलतच राहतात, आपण त्यांच्या तोंडाला हात नाही लावू शकत. आणि जसं तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी, आणि ते पण आहे. आणि संत एकनाथ महाराज पण त्यांच्या एका अभंगात म्हणतात की बरं झालं बाबा निंदा केल्यामुळे मला माझी चूक कळाली आणि चूक कळाल्यामुळे माझ्यामध्ये अजून मी स्वतःमध्ये सुधारणा करून घेतली. तर निंदा एका दृष्टीने चांगली पण आहे, पण निंदा म्हणजे जेव्हा तुम्ही तोंडावर त्याला बोलतात. समजा माझ्याकडनं काही चूक झाली आणि तुम्ही मला प्रत्यक्ष बोलू शकता का नाही बाबा तुझं असं चुकलं, तुझं तसं चुकलं, तर त्याला निंदा नाही म्हणत. तर ते आपण आपल्या चांगल्या प्रेमाच्या व्यक्तीला समजावून सांगण्यासारखी गोष्ट होती की भले आपण ती गोष्ट 2 जणांना सांगू की तो आमका तसा करतो तमका तसा करतो, पण तीच गोष्ट तो समोर आपल्यालाही समजून सांगतो, तर त्याला निंदा नाही म्हणत. पण ज्याच्या पश्चात, ज्याच्या मागे नसताना जेव्हा आपण 4 मित्र असतात आणि 4 मित्र जेव्हा आपण गप्पा मारतो आणि त्याच्यापैकी जेव्हा एखादा मित्र गावाला जातो किंवा एखादी मैत्रीण गैरहजर असते, त्यावेळेस आपण त्याच्याबद्दल मनामध्ये तो नसलेल्या व्यक्तीची आपण लगेचच निंदा सुरू करतो. हाँ वो तो ऐसा है, वो तो ऐसा है, वो तो ऐसी है, पता है वो क्या करती है, उसके क्या धंधे चल रहे, या वो कैसा बड़ा हुआ, वो कैसा बड़ा आदमी बना, या उसके पास पैसे कहाँ से आए. तो आपण अशी निंदा करतो की नाही स्वतःच्या मनाला विचारा. आणि आपण पण त्याच्यातून सुटलेलं नाही आहे. पण जेव्हा आपल्याला थोडंसं ज्ञान होतं, जेव्हा आपण वरिष्ठ भक्तांचं, वरिष्ठ वैष्णवांचं जेव्हा ऐकतो, तेव्हा आपल्याला आपल्या चुक्या कळायला लागतात. अरे बापरे, आपण तर किती पाप केलेले. तर पाप म्हणजे खून, दरोडे, मारामारी हेच नुसते पाप नसतात, तर हे सुद्धा निंदा करणं सुद्धा हे खूप मोठं महापाप आहे की ज्याच्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि दुसरं खूप महत्त्वाचं कारण की निंदा केल्यामुळे काय होतं बघा, ज्या केंद्रामध्ये जेव्हा आपण आपलं काही दुखतं तर आपलं उपचार केंद्र म्हणण्यात येईल त्याला,
तर त्या उपचार करायच्या केंद्रामध्ये आपण जेव्हा आपलं काही दुखतो तेव्हा आपण तिथे सांगायला जातो की माझं बाबा हे दुखतं ते दुखतं, माझा हातपाय दुखतात, मान दुखते, मला भूक लागत नाही, असे काही कारण आपण शारीरिक व्याधी तिथे घेऊन जातो. त्यावेळेस एका केंद्रामध्ये निष्कर्ष करण्यात आला की एका माताजी होत्या, त्या माताजींचं रोज पाय दुखायचे आणि रोज त्यांना असं थकल्यासारखं वाटायचं आणि खूप अस्वस्थ वाटायचं आणि कंबर वगैरे त्यांचं दुखायचं. तर जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या घरातलं शेड्यूल काय आहे, तर त्यांनी सांगितलं की नहीं अरे मेरे हस्बैंड है, मैं हूँ और मेरे साथ मेरी सास रहती है. तो बोले आपका सास का और आपका कैसा है? तो बोली हाँ वो कुछ मेरे को काम को मदद नहीं करती आणि बस लड़की के घर जाती तभी मदद करती है और मुझे तो कोई काम में हाथ ही नहीं बटाने देती. तो ते त्यांच्या लक्षात आलं की हिचं सासूबद्दल खूप कंटिन्यू चिंतन चालू असतं आणि सासूच्या चिंतनामुळे हिच्या शरीरावर याचा परिणाम झाले. मग त्यांनी नंतर सांगितलं की ठीक है आप 8 दिन बाद आ जाओ, बस आपकी सास से अच्छे से व्यवहार करना. तो बोले नहीं ये तो मेरे से नहीं होगा. बोले ठीक है थोड़ी बार अच्छी जो भी चीज़ें करते उसको थोड़ा सा अच्छा बोल देना. तर बोले ठीक आहे. तो 8 दिवसांनी या असं सांगितलं. 8 दिवसानंतर जेव्हा आले 8 दिवसांनी तेव्हा त्यांना विचारलं तर का थोडासा फर्क पडला का? बोले हाँ थोड़ा सा फर्क पड़ा, मुझे नींद अच्छे से आने लगी है. तो बोले क्या किया आपने अलग से कुछ? तो उनके हस्बैंड भी बोले कि नहीं उसने अच्छे से कुछ अलग से तो नहीं किया, लेकिन हाँ मेरे सासू माँ ने 2-3 दिन पहले बहुत अच्छी सब्जी बनाई थी और मैंने उनको बोला कि माँ जी ये सब्जी तो आपने बहुत अच्छी बनाई है और मैं नहीं बना सकती था, आप ही वो सब्जी अच्छी बना सकती. तो बस मैंने उनकी थोड़ी सी तारीफ़ कर दी थी. तो वो माता जी बोले कि हाँ बस यही, तो आप बस यही करते रहो, फिर 8 दिन बाद आओ, फिर 21 दिन बाद आओ, असे त्यांच्याबरोबर त्यांनी सांगत गेला. आणि तिच्या नवऱ्याने पण ते सांगितलं की हो ती आज घरात थोडंसं चांगलं वर्तन करते. तर थोडक्यात सांगायचा अर्थ की आपल्या मनामध्ये वाईट विचार चालू असताना आपण दुसऱ्याची जेव्हा सतत निंदा करत असतो तर तेव्हा आपल्याला आपले काही शारीरिक व्याधी असतात, आपल्याला त्याचं कारण कळत नाही, पण निंदा करणं, दुसऱ्याच्याबद्दल वाईट चिंतन करणं ते सुद्धा आपल्या शरीरावर एक परिणाम करू शकते. याचा निष्कर्ष तिथे आढळून आला. तर तो पण मी व्हिडिओ बघितला होता की कदाचित आपल्याकडनं आपलं जर काही असं दुखत गेलं आणि आपण असं जर दुसऱ्याचं वाईट चिंतन करत असलं तर नक्कीच आपल्याला ते एक कारण महत्त्वाचं असू शकतं. दुसरं एक तुम्हाला आध्यात्मिक त्याचा लॉस सांगण्यात येईल. काही कथा येते पुराणांमध्ये. त्या पुराणांमध्ये एक कथा होती की एक राजा होता आणि त्या राजाचा घरी मोठी मोठी ऋषी महाऋषींसाठी पंगत ठेवण्यात आली होती. तर हजारो ऋषी तिथे जेवायला येणार होते. तर त्यावेळेस राजाने काय केलं की 1000 लोकांचा स्वयंपाक बनवला ऋषींसाठी. स्वच्छ सुंदर असा सात्विक आहार देण्यात येईल असा स्वच्छ सुंदर स्वयंपाक बनवला. आणि तो स्वयंपाक बनवत असताना एक आचार्य तो स्वयंपाक बनवत होता आणि स्वयंपाक बनवत असताना नेमकी तो ज्या झाडाखाली स्वयंपाक बनवत होता त्या झाडावरनं एक घार त्या सापाला घेऊन चालली होती तोंडामध्ये धरून. आणि त्याच वेळेस त्या सापाला पकडल्यामुळे साप तडफडत होता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. आणि ज्यावेळेस त्याला वाचवता नाही आलं स्वतःच्या, तर त्याच्या तोंडातून फुतकार निघत होते आणि त्याच्या तोंडातून विष पडत होतं. आणि जेव्हा विष पडत होतं तर ते विष न कळत ते त्या भाजीमध्ये, त्या स्वयंपाक करणाऱ्या आचार्याच्या स्वयंपाकामध्ये पडलं. आणि स्वयंपाकामध्ये पडल्यानंतर त्याला कळालंही नाही की कुठून 4-5 थेंब पडले, काय कळलं. एवढा मोठमोठे पातेले होते आणि त्याच्यामध्ये पडल्यानंतर तो स्वयंपाक वगैरे बनवून झाकून तो त्याच्या ठिकाणी निघून गेला. त्याच्यानंतर वाडेकरी आले. वाडेकऱ्यांनी हजारो साधू संत जेवायला बसले आणि त्यांना तो स्वयंपाक वाढला गेला. आणि वाढल्या गेल्यानंतर त्याच्यातले बरेचसे साधू हे गतप्राण झाले, ते मूर्छित पडले, काही आणि काही मेले. तर त्यावेळेस कळालंच नाही काय कारण झालं. आणि कारण कोणालाही कळलं नाही, ना राजाला कळलं, ना आचार्याला कळलं, ना साधूंना कळलं, ना गावकऱ्यांना कळलं की नेमके असं काय झालं. आणि ज्यावेळेस ते बोलण्यात आलं की हा स्वयंपाकात नेमके काय दोष झाला की ज्याच्यामुळे एवढे साधू गतप्राण झाले, तर त्याचं कारण जेव्हा ते चित्रगुप्ताकडे गेलं वरती आणि चित्रगुप्त जेव्हा फाईल काढून बघत होता आणि विचार करत होता की ह्या साधूंचा हत्येचा दोष कोणाला लावायचा, राजाला लावायचा, त्या आचार्याला लावायचा, की त्या गरुडाला लावायचा, की ते सापाला लावायचा. तर तुम्हीच त्याचं उत्तर शोधू शकता, उत्तर देऊ शकता. पण आपल्याला तेवढा व्हिडिओला वेळ नाही, तर मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगते की त्याचं उत्तर असं आहे की इथे ना गरुडाचा दोष होता, कारण तो गरुड तर त्याचं भक्षण करत होता. सापाचा दोष नव्हता, कारण साप तर त्याचा जीव वाचवत होता, तो तडफडत होता आणि तो त्याचं संरक्षणार्थाने तो त्याच्यावर फुतकार करत होता आणि त्याच्या तोंडातून त्याचं
त्याच्यामुळे तिथे सापाचाही दोष नव्हता. त्याच्यानंतर त्या आचाराचाही दोष नव्हता का तो मोठमोठ्या पातेल्यांमध्ये जो स्वयंपाक शिजवत होता त्याच्यामुळे त्याला तेही कळलं नाही की इथून 2-4 थेंब विष कुठून पडलं, त्याच्या तेही लक्षात आलं नाही, त्याच्यामुळे तोही दोषी नाही. त्याच्यानंतर राजाही दोषी नाही की राजाने एवढ्या मोठ्या आचारांना स्वयंपाक बनवला, त्याचा उद्देश चांगला होता, त्याच्यामुळे त्याचाही दोष इथे येत नाही. मग नेमकी दोष कोणाचा? तर त्याच्यामुळे चित्रगुप्तांनी पण सांगितलं यमदेवांना की बाबा ही फाईल आता क्लोज करून टाका किंवा पेंडिंग ठेवा. जसं आपल्याकडे पोलीस स्टेशनमध्ये एखादा आरोपीचा शोध नाही लागला, पुरावा नाही भेटला तर आपण ती फाईल क्लोज करतो, तसं चित्रगुप्तांनी सांगितलं की ही फाईल आता क्लोज करून ठेवा किंवा पेंडिंग ठेवा. जेव्हा आपल्याला आरोपी सापडेल तेव्हा हजारो साधू संतांचा हत्तीचा दोष आपण त्यांच्यावर लावू. तर त्यावेळेस नेमके काय झालं की खूप दिवस झाले, खूप दिवसानंतर पुन्हा काही साधू लोक त्या रस्त्याने चालले होते आणि ते साधू संतांनी परत विचारलं की अमक्या राजाचं घर कुठं आहे आणि त्या राजाच्या घरी आम्हाला जायचं आहे, तिथे आम्हाला भोजनासाठी बोलवले. आणि तेवढ्यात एक वाटसरू तिथं बसलेला होता त्या गावाच्या कोपऱ्यावर आणि त्यांनी सांगितलं की अच्छा ते राजा का, त्या राजाने हजारो लोकांचा जीव घेतला, ते विष घालून आणि विष खाऊ घालून त्याने हजारो साधू संतांचा मृत्युमुखी पाडला, तो राजा का. तर त्यावेळेस यमदेवांनी आणि चित्रगुप्तांनी तात्काळ ते वाक्य ऐकलं आणि लगेच ती फाईल काढली, पेंडिंग असलेली फाईल, आणि लगेच त्यांनी सांगितलं हो दोषी सापडला आहे आणि दोषी सापडला आहे आपल्याला. आता हे हजारो संतांचा मृत्यूचं जे पाप आहे ते आता ह्या व्यक्तीच्या डोक्यावर टाका, कारण ह्या व्यक्तीला काहीही माहीत नसताना त्याने काय केलेलं आहे की तो दोष त्याने त्याच्या डोक्यावर घेतलेला आहे. की कोणालाच इथं जर त्याचं उत्तर कळत नाही की कोण दोषी आहे, त्यावेळेस हा माणूस सांगतोय का तो राजा का ज्याने त्या हजारो संतांना मारलंय. तर अशा वेळेस जेव्हा आपल्याला माहीत नसतं त्यावेळेस आपण असं नाही म्हटलं पाहिजे. तर बघा चित्रगुप्ताकडे सुद्धा न्याय आहे की निंदा करण्याच्या माथी एवढं मोठं पाप लागू शकतं. तर ते पण एक कारण. आणि दुसरं कारण की जे आपण पुण्य करतो, समजा आता मी 16 माळा करते किंवा मी काही ग्रंथ वाचते किंवा काही करते आणि मी जर कोणाची निंदा केली तर मी जेव्हा निंदा करेल तेव्हा माझ्या टोपलीतलं पुण्य पूर्ण त्या माणसाच्या व्यक्तीच्या पुण्याला जाणार आहे. आणि जो पाप करतो, जो पापी व्यक्ती असो ना, पापी आपल्याला काय करायचं आहे, तो त्याचं पाप तो बघेल. कोणी जगामध्ये पापी नाही असं नाही आहे, पण त्याचं निंदा त्याचं पाप उघडण्याची आपल्याला काही गरज नाही आहे किंवा आपल्याला त्याच्याशी काही आपला हेतू नाही. पण जेव्हा आपण दुसऱ्याचं पाप उघडतो त्यावेळेस ते पाप आपलं पुण्य त्याच्या टोपलीत जातं आणि त्याचं पाप आपल्या टोपलीत येतं. तर हजारोनी लाखो % हे खरं आहे. पुराणांमध्ये याचे दाखले दिलेले, जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं. त्याच्यामुळे आपण कोणाची जर निंदा करताना हजारो वेळा विचार करायचे की आपण पुण्य कमवतोय, आपण तिलक करतोय, आपण माळा करतोय, आपण सगळं करतोय, पण आपण जे दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन करतो ते मग वैष्णव निंदा असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या घडलेल्या घटना असेल ज्याच्याबद्दल आपल्याला माहीत नाही आहे, खरं जाणून नाही शकताना आपण त्याच्याबद्दल चुकीचं बोलणं आणि आपलं पुण्य त्याच्या वाटेला देणं. मग कधी कधी आपल्याला होतं की अरे मी तर एवढं चांगलं करतो, मी एवढं देवदेव करतो, तरी पण माझ्या आयुष्यात एवढं वाईट का घडतं आणि मी काही पाप करत नाही आहे. मग माझ्याचबरोबर असं का होतं आणि तो बाबा तो किती पापी आहे, तो गुंड आहे, तो किती खून करतो आणि तो बलात्कार करतो, तरी तो सुखी आहे, तो एकदम चांगला आहे आणि माझं बघा माझा ॲक्सिडेंट झाला, मला इतकी दरिंद्री घरात. तर हेच त्याचं एक कारण असतं. हे आपण जाणून घेतलं पाहिजे की त्याचे दोष आपल्या माथी लागतात आणि आपलं पुण्य त्याच्या वाटेला जातं. कारण एखादा गुंड जर असेल, एखादा जर आरोपी असेल तर बघा हजारो लोक त्याची चर्चा करतात, हजारो लोक त्याच्याबद्दल एखादी घटना झाली ना, अरे हा तुला माहिती का तो तसा आहे, तुला माहिती का त्याने खून केला, तुला माहिती का आमकं केलं, तुला माहिती का त्याचं लफडं होतं, तुला त्याच्यामुळे काय होतं आपल्याला माहीत नसताना आपण त्याच्याबद्दल इतकं उघळतो की आपण पल त्याचं पाप नष्ट करत असतो. अशी जी कथा आहे ती पुराणांमध्ये छोटीशी मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ थोडा मोठा होईल. आणि एक राजा होता, तो राजाला एक आजार लागला होता की शरीर त्याचं गळत होतं, थोडं मांस गळत होतं आणि त्या राजाला त्याचं कारण काही कळत नव्हतं. आणि राजा खूप चांगला होता, मनाने खूप चांगला होता, पण राजाला कळतच नव्हतं का रे आपलं काय होतंय नेमकी. मग राजा एका पर्वतावर गेला, तिथे एक ऋषी होते का ते बोलले की ते ऋषी खूप चांगले, त्यांना कळतं की कशामुळे काय झालं आणि त्या आजारांवर त्यांच्याकडे उपचार आहे, म्हणून ते राजा तिकडे गेले. आणि राजाने जेव्हा त्या ऋषींकडे गेले तेव्हा ऋषींना विचारलं की माझ्या जीवनामध्ये असं काय होतं की मला असा गळूसारखा आजार लागला आणि माझं हे शरीर असं खराब होत चाललेले, क्षीण होत चाललेले, कातडी गळते, काय झाले नेमकी. त्यावेळेस ऋषींनी ओळखलं की ठीक आहे तुम्ही 1 महिन्याने मला येऊन भेटा. आणि राजाने काही त्याला सांगितलं की तुम्ही तुमची जी भाऊजाई विधवा भाऊजाई आहे त्या विधवा भाऊजाईच्या हॉलपाशी तुम्ही काय करा,
विधवा भाऊजाईच्या रूमच्या कोपऱ्याला तुमचा पलंग टाका आणि त्या पलंगावर तुम्ही झोपा आणि तुम्ही 1 महिन्याने मला येऊन भेटा. आता राजाला काही कळालं नाही की राजा साधूने असा उपचार का सांगितला आणि राजा त्याच प्रश्नचिन्हांमध्ये घरी गेला. 1 महिन्यात बरोबर साधूने जसं सांगितलं तसं त्यांनी केलं की भाऊजाईचा विधवा राजाची भाऊजाई जी होती तिच्या रूमच्या बाहेर त्यांनी पलंग टाकला आणि तो तिथे रोज झोपत असे. आणि 1 महिना झाला, पूर्ण राज्यात चर्चा चालू झाली, पूर्ण राज्यभर चर्चा चालू झाली की राजा विधवा भाऊजाईच्या रूमच्या बाहेर तिथे पलंगावर झोपतोय, असा आहे ताजा राजा, तसा आहे राजा, फालतू आहे राजा, असं. तर राजाबद्दल खूप वाईट चर्चा सुरू झाली. आणि जेव्हा राजाला ते चर्चा कानावर यायच्या सुरुवात झाली असेल, आजूबाजूला चर्चा सुरू झाली, तसं राजाचा आजार थोडा बरा व्हायला लागला. आणि राजाचा आजार जेव्हा बरा होत गेला तेव्हा थोडंसं तो 90% बरं झाला. तेव्हा त्याला आठवलं की आपल्याला महाराजांनी बोलवलंय परत. त्यावेळेस तो परत त्या पर्वतावर गेला आणि तिथे त्या महाराजांना भेटला. महाराज, तुम्ही मला 1 महिन्याने बोलवलं होतं, मी आलो, पण माझा आजार बरा होत चाललेला, पण नेमकी तुम्ही मला असा उपाय का दिला बिना गोळ्या औषधं देता की जेणेकरून माझा आजार बरा झाल्याचं कारण काय? तर राजाने जेव्हा महाराजांनी उत्तर दिलं ते खूप मार्मिक होतं. महाराज बोलले की याच्यासाठीच मी तुला सांगितलं की जेव्हा आपलं कोणी आपलं परनिंदा करतं तर आपले दोष त्याच्या माथी जातात. तू काही जे दोष केलेले असतील मागच्या जन्मामध्ये, काही ह्या जन्मामध्ये तुझ्याकडनं काही कर्म तुझ्याकडनं चुकले असणारे, तर ते पाप तुला लागलेलं असल्यामुळे त्या पापामुळे तुला तो आजार जडलेला होता. आणि तो आजार फक्त एकच गोष्टीमुळे जाऊ शकत होता की निंदेमुळे. आणि जेव्हा तुला मी असा उपाय दिला तेव्हा गावभर तुझी निंदा झाली, राज्यभर तुझी निंदा झाली आणि त्या निंदेमुळे तुझा हा आजार हळूहळू कमी गेला आणि त्या लोकांच्या वाटेला तो वाटून गेला. तर बघा किती मोठं रिझन असतं आध्यात्मिक. तर असंच हे निंदेचं खूप महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यामुळे जेव्हा सोशल लोकांमध्ये आपण राहतो तर मी तुम्हाला तेच सांगितलं की मी 100 मैत्रिणी सोडल्या. कशासाठी? की जेव्हा आपण मैत्रिणी आणि त्या मैत्रिणी जमा होतो तर आपण गप्पा मारतो. गप्पा मारता मारता ज्या मैत्रिणी ॲब्सेंट असतात, जे मित्र ॲब्सेंट असतात, आपण त्याच्याबद्दल वाईट बोलतो आणि आपला हे गपशप चालू जाते. आणि जोपर्यंत सत्य जाणून घेत नाही तोपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. तर त्याच्यामुळे मैत्रिणींमध्ये मित्रांमध्ये राहताना 100 वेळा विचार करा की आपण जो व्यक्ती अनुपस्थित आहे त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही. कारण आपल्याही अनुपस्थितीत किंवा लोक काय बोलतील याचा भरोसा नाही. त्याच्यामुळे आपण म्हणारे हे या जी व्यक्ती नाही त्याच्याबद्दल असं बोलतात, उद्या मी नसेल तर माझ्याबद्दलही हे लोक बोलतील. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघाल तर म्हणाल की आम्हाला ज्ञान नको देऊ, पण हा रिअल अनुभव मी सांगते. मी त्याच्यामुळे ह्या 100 मैत्रिणी सोडल्या आणि आपल्याबद्दल लोक चांगलं बोलतच नाही, वाईट बोलतात. त्याच्यामुळे आपण आपलं देवधर्माला लागायचं, नंदा कितीही करू, काही करू, पण जेव्हा आपण भक्तीत येतो, भगवंतांचा आश्रय घेतो, त्यावेळेस आपल्याला घाबरायचं कारण नाही. फक्त आपल्या वाणीवर ताबा ठेवायचा ना, आपण मात्र कोणाची निंदा करायची नाही. हां, नक्कीच मनुष्य देह आपल्याला लवकर ही सवय लागणार नाही, कारण जन्मजन्माची आपल्याला सवय असते. हळूहळू आपण प्रयत्न करू शकतो. बोलताना 4 वेळा अरे नाही, आपल्याला कोणाबद्दल वाईट नाही बोलायचं. हळूहळू जेव्हा आपण प्रयास करू तेव्हा आपण ह्या वाईट निंदेच्या या वाणीपासून वाचू शकतो. स्वतःलाही स्वतःचा आध्यात्मिक सोशल फायदा करू शकतो आणि आपल्याला भगवत धामात जायचं आहे. तर निंदा हे सर्वात मोठं महापाप आहे, लक्षात ठेवा. तर छोटासा व्हिडिओ खूप मोठा झाला, पण नक्की मला खूप दिवसाचं हे तुम्हाला सांगायचं होतं, कारण मी ते आता थोडं कमी करते आणि मी पण त्याच्यातून सुटले होते असं नाही. पण मी आता खूप प्रयास करते की कोणाबद्दल कोणी असो, भाऊजाई असतील, नातेवाईक असतील, कोणी मैत्रीण असतील, तर आपण त्याच्याबद्दल नेहमीच बोलत असतो. तर नेमकी मी आता जर आईशी जरी बोलताना कधी वहिनीबद्दल बोलत तर मी म्हणते नाही आई दुसरा विषय बोल. कारण काय, जे भांडणारे असतात ते गोड होऊन जातात, आपण वाईट होतो. त्याच्यामुळे नक्की लक्षात ठेवा की आपण कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाही आहे आणि आपला जन्म मिळालेला आहे भगवंताचा 84 लक्ष विनमधनं तो सुखकर करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण भगवंतांचं हरिनाम चिंतन केलं पाहिजे, चांगल्या गोष्टींमध्ये वेळ घालवला पाहिजे. तर भगवंतांचं तोंडाने नेहमी गायन केलेलं पाहिजे. तर ह्या निंदा करायच्या ऐवजी आपण हरे कृष्ण महामंत्राचं तुम्ही गायन करू शकतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.